स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नागेवाडी येथील युवकाकडून 10 किलो गांजा जप्त, घराजवळच केली गांजाची लागवड। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वय 33 या युवकानं राहत्या घराच्या बाजूला लागवड केलेला 10 किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतेर यांनी दिली। याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा पोलीस ठाणे हद्दीमधील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अशोक रणदिवे यांना नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वय 33 याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची टीप मिळाली होती। त्यानुसार विटा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता राजू मदने याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाची लागवड केली असल्याचं दिसून आलं। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी राजू मदने याच्या घराच्या बाजूला पाहणी करून झडती घेतली असता मदने याच्या घराच्या बाजूला लहान मोठ्या आकाराची तब्बल 10 किलो वजनाची गांजाची झाडं आढळून आली। त्यानुसार विटा पोलिसांनी तब्बल 10 किलो वजनाची गांजाची झाडं जप्त केली। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।